14 जून, तारीख तीच, महिना तोच आणि धक्का बसलाय संपूर्ण मनोरंजन विश्वाला. 6 वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आपल्यातून गेला आणि आता त्याच तारखेला 30 वर्षीय अभिनेत्री संचिता उगलेही. नक्की कनेक्शन काय आहे? का संचिताच्या मृत्यूची चर्चा सुशांतच्या प्रकरणाशी जोडली जाते आणि ही काळी बाजू नक्की आहे तरी काय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संचिता उगले कुमकुम भाग्य आणि छावासारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकलेली एक उभरती अभिनेत्री, जिच्याकडे करिअरचे मोठे मार्ग खुले होते. तिने असा टोकाचा निर्णय का घेतला? तिचा चुलत भाऊ आकाश उगले याने काही गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या मते संचिता तणावात होती. तिला कास्टिंगशी संबंधित काही लोक मानसिक त्रास देत होते आणि ती या इंडस्ट्रीतल्या पॉवर गेमचा बळी ठरली आहे. आता प्रश्न उरतो की हे प्रकरण सुशांत सिंह राजपूत याच्याशी का जोडलं जातंय? याची 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण तारीख आणि योगायोग. सुशांतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला आणि संचितानेही 14 जून 2026 रोजी टोकाचं पाऊल उचललं. दुसरं कारण आहे सोशल मीडियाचा धागा. एका व्हायरल रीलने सर्वांना हादरवलंय. सुशांतच्या पुण्यतिथीच्या दिवशी संचिताचा फोटो वापरून इट्स अगेन 14 जून असं लिहून रील बनवण्यात आली. आता ही रील खरी की खोटी हा मुद्दा वेगळा आहे, पण या निमित्ताने चर्चा मात्र जोरदार रंगली. आज संचिता आपल्यात नाहीये, पण तिचे ते शेवटचे व्हिडिओ बघताना मनात एक विचार येतो. आपण एखाद्या कलाकाराला फक्त स्क्रीनवर बघतो, पण त्या पडद्यामागे ती माणसं किती तुटलेली असतात. कास्टिंगच्या नावाखाली होणारा छळ, मानसिक दमछाक आणि तो पॉवर गेम, हे सगळं थांबणार तरी कधी? संचिताने शेवटच्या काही मुलाखतींमध्ये शूटिंगच्या 18 तासांच्या कामाचा ताण आणि पर्सनल लाईफबद्दल काही सांगितलं होतं. पण फक्त कामाचा ताण हेच कारण होतं की त्यामागे काही डार्क सिस्टीम होती? संचिताच्या कुटुंबियांनी आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. ग्लॅमरच्या दुनियेतल्या या पडद्यामागच्या संघर्षात आणखी किती जीव जाणार आणि हे सेम पॅटर्न का दिसतोय? संचिताला न्याय हवाय. आता तिच्या कुटुंबाची आर्थाक सरकार दरबारी पोहोचली पाहिजे, कारण हे फक्त एका मुलीचं जाणं नाही, तर या मायावी इंडस्ट्रीने एका हसऱ्या ताऱ्याचा केलेला बळी तर नाही ना. संचिता, तू स्क्रीनवर नेहमी जिवंत राहिलीस, पण तुझ्या निधनाने जे प्रश्न निर्माण केलेत त्याचं उत्तर नक्कीच हवंय. आणि हो, या प्रकरणातील अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.